पांडे चौकात डायरेक्ट इथलं झालं हो आहे पांडे चौकात सापडत नाही निघाले आता हो हो सहा जिल्हा परिषद सहा जिल्हा परिषद पाणी पाणी सहा जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समिती यामध्ये भाजपने निर्विवाद विजय संपादन केलेला आहे. काय सांगा? निश्चितपणानं सुरुवातीला तर मी माझ्या तालुक्यातील सर्व जनता जनार्दनांचं माझ्या माता भगिनींचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती गेली 20 वर्ष ही पंचायत समिती आणि आताची 5 वर्ष रौप्य महोत्सव साजरा करण्याची संधी या तालुक्यातील जनतेने या ठिकाणी आम्हाला दिली. त्याबद्दल मी संपूर्ण या तालुक्यातील जनतेचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सर्वांनाच माहीत आहे की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पूर्ण बार्शीवरती एवढं प्रेम केलेलं आहे, एवढं त्यांचं सातत्यानं लक्ष या बार्शीवरती आहे आणि त्यांचे आशीर्वाद किंवा त्यांनी सातत्यानं या बार्शीवरती केलेलं प्रेम, दिलेला निधी, शेतकऱ्यांकरता दिलेलं पाणी, पिण्याकरता दिलेलं पाणी, त्याचबरोबर उद्योगाकरता दिलेला निधी आणि ह्या सगळ्या ह्याच्यातून सर्वसामान्य गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या जी एक घरामध्ये एक नवचैतन्य कुटुंबामध्ये निर्माण झालेलं आहे तरुणांच्या रोजगारामुळं. त्याचबरोबर भविष्यकाळामध्ये पण साहेब फार मोठं या ठिकाणी योगदान देणार ह्याची मला पूर्णपणे खात्री आहे. आणि या सर्व दळणवळणाची साधनं दिलेली साठवण तलाव, किटवेअर, उपसा सिंचन योजना, MIDC ह्या सर्व गोष्टीमुळं आज सगळ्यांचा एक कल आहे की विकास जर केला तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच होऊ शकतो, नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली होऊ शकतो. आणि या ठिकाणी जयाभाऊ गोरेसारखा एक माझा मित्र, माझ्या भावाच्या वरची मला त्यांनी ताकद या ठिकाणी दिली. साहेबांनी पण सांगितलं की जयाभाऊ आपला राजूभाऊ एक सहकारी आहे आणि काय जी 15 महिन्यापूर्वी घटना घडली राजभाऊच्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी ताकदीनं राजभाऊच्या पाठीमागे उभं राहायचं. वेळोवेळी मला पार्टीच्या माध्यमातून दिली गेलेली ताकद, साहेबांचं असलेलं लक्ष, या सर्व गोष्टी आणि विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक आम्ही भाजपच्या विरोधात साहेबांचे मानले जात आहेत. मात्र सत्तेतच असलेले शिवसेना यांनी दोन्ही शिवसेना एकत्रित, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित करत आमदार दिलीप यांनी तुमच्या विरोधात जे आहे ते सगळे उमेदवार उभा केले होते. राऊत गटांचा तरी देखील या ठिकाणी विजय झाला. काय सांगा? निश्चितपणाने या ठिकाणी आदरणीय शिंदेसाहेब सुद्धा माझ्यावरती तेवढंच प्रेम करतात. आदरणीय दादांनी पण तेवढंच प्रेम केलेलं आहे. आज दादा आपल्यामध्ये नाहीत, परंतु या ठिकाणी शेवटी प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याकरता प्रत्येकजण आपापले प्रयत्न करत असतो आणि ह्याच संधीचा फायदा घेऊन नेहमी मी पाठीमागं पण सांगितलं की मी 42 वर्ष झालं, वयाच्या 15 वर्षापासून राजकारण करतो. फक्त 4.5 वर्षच मी सत्तेमधलं राजकारण केलं की 2 वर्ष आदरणीय लसराव देशमुख साहेब आणि राणे साहेब आणि आता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून 2.5 वर्ष सत्ता आहे. 37 वर्ष आम्ही या ठिकाणी विरोधामध्ये काढली, परंतु ह्यांना विरोधामध्ये कधीच दम निघत नाही. तडपडलेल्या माशासारखं ह्यांची परिस्थिती आहे. त्यामुळे काही ना काही बनाव करून आदरणीय शिंदे साहेबांना पण जी काही मंडळी होती इथं जिल्ह्यातली थोडीफार त्यांना मिसगाईड करून थोडं काही माहिती चुकीची केलेली आहे. आणि दादांकडे पण मी सुनेत्राताईंना पण आता जाऊन भेटणार आहे आणि आदरणीय शिंदे साहेबांना पण जाऊन भेटणार आहे. आणि तुम्हाला त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्यांचा सत्कार करण्याकरता, बार्शी तालुक्याचा आभार मानण्याकरता साहेब लवकरच बार्शीमध्ये येणार आहेत. त्यावेळेस ही दोन्ही नेते या ठिकाणी बार्शीमध्ये साहेबांवर दिसतील आणि बार्शीकरांना आशीर्वाद देतील आणि आभार मानतील. विधानसभेचा वचपा काढला काय सर्व विरोधकांना खाता सुद्धा उघडतात. नगरपालिका पण तुमच्या ताब्यात आली, बाजार समिती पण तुमच्या ताब्यात आली, म्हणजे ही हॅट्रिक आहे तुमच्या विजयाची. नाही, मुळात विषय असा आहे की मी विकास कामानं झपाटलेला एक कार्यकर्ता आहे आणि कधी नाही ती 2.5 वर्षाची सत्ता, 2.5 वर्ष विरोधात होतो मी अपक्ष असताना आदरणीय साहेबांना पाठिंबा दिला होता आणि मी त्यावेळेस माझे आमदार होतो, साहेब मुख्यमंत्री होते गेल्या वेळेस. त्यांनी त्यावेळेस पण मला ताकद दिली. त्या गेली निवडणूक सुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भाजपची लढवली, तिथं बहुमत मिळवलं. परंतु 2.5 वर्ष विरोधात होतो आम्ही सुरुवातीला आमदार म्हणून. परत 2.5 वर्षा कालखंडामध्ये साहेबांनी एवढं प्रेम केलं की एक विरोधी पक्षनेत्याला पाठिंबा देणारा अपक्ष आमदार आहे आणि त्यामुळं साहेबांचं विशेष लक्ष बार्शीवरती गेलं आणि सगळ्या योजना बार्शीमध्ये 5,000 कोटी या ठिकाणी आपण आणू शकलो आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या, तरुणांच्या जीवनामध्ये क्रांती घडत या ठिकाणी येत होती. आणि या सगळ्याच गोष्टीचं तिन्ही जी साथ आहे ती तुम्ही वाचपा काढण्याचा मुद्दा वेगळा, परंतु
या ठिकाणी जे माझ्याबद्दल निगेटिव्ह पसरवलं होतं विधानसभेला ते सक्सेस का झाले. मी फक्त विकास कामानं झपाटलेला कार्य करत होतो. जर मी नाही मुंबई पुणे सोलापूरला गेलो तर निधीची कुठंतरी कमतरता पडेल आणि नुकसान होईल ही काळजी मला लागली होती. आणि ही इकडे वेगळे षडयंत्र रचत होते माझ्याबद्दल निगेटिव्ह पसरवणं, माझ्याबद्दल, माझ्या भावाबद्दल, माझ्या म्हणजे कुटुंबाबद्दल, माझ्या मुलाबद्दल किंवा माझे भाऊ असतील, पुतणे असतील किंवा सगळ्या मुलांबद्दल सारखं काही ना काही नाही. पण मी शेवटी जनतेच्या कोर्टात गेलो. आता त्यांनाच विचारलं मी माझ्याकडनं नेमकं काय चुकलंय मला सांगा. ज्यावेळेस माझी चुकत दिसत नव्हती त्यावेळेस मग जनतेच्या पूर्ण लक्षात आलं की ह्यांनी जे काही वावड्या उठवल्या होत्या त्या अत्यंत चुकीच्या होत्या. आणि राजीभाऊ सारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला आपण शिक्षा दिलेली आहे आणि ह्या शिक्षेतनं निर्दोष सुद्धा माझ्या तालुक्यातल्या जनतेनंच ती कोर्ट आहे त्या कोर्टानेच मला असं सल्ला काय देणार विरोधकांना, सल्ला काय देणार? अशा पद्धतीचं कुणाची कुटुंब उद्ध्वस्त करू नका किंवा कुणाबद्दल अशा चुकीच्या वावड्या उठवू नका. तुम्हाला जर एवढ्या दिवसाचं तुमचं 50 वर्ष तुम्ही म्हणता राजकारण आहे, विकासात्मक राजकारण करा ना तुम्ही. विनाकारण कुणाच्या तरी काहीच संबंध नाही. जर असेल तर ठीक आहे, आम्ही शिक्षा भोगायला तयार आहे. आज सुद्धा म्हणतो कुठली चूक असेल असं जे असं मी जाऊन माझी शेती करेन किंवा माझा व्यवसाय करेन, पण चुकीच्या पद्धतीने आम्ही राजकारण करणार नाही किंवा कुणाला आम्ही असं 10-5 हजाराची झळ देणारी पण आम्ही माणसं नाही. पण विनाकारण आमच्याबद्दल आमचे व्यवसाय, आता आमचे काय 2 नंबरचे व्यवसाय आहेत का? सगळे 1 नंबरचे अधिकृत लायसन काढलेले आमचे. आता व्यवसाय करणं हा गुन्हा आहे का? व्यवसाय करणं हा गुन्हा आहे का? आणि प्रामाणिकपणानं कुठल्याही एका व्यवसायामध्ये जर आमची चिटिंग आढळली तर जी शिक्षा आहे ती आम्ही भोगायला या ठिकाणी तयार आहे. परंतु आम्ही आणि ह्यांनी कधी आयुष्यात उद्योगच केले नाही आणि आमच्या व्यवसायाबद्दल टीका करत राहिले. भाऊ 3 निवडणुका झाल्या, मात्र कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की आता भाऊचा जो पराभव झाला होता तो भाऊला पण पक्षाने जे आहे ते न्याय दिला गेला पाहिजे अशी कार्यकर्त्यांची इच्छा. मी कधीच अपेक्षा MLC ला वर्णी व्हायला पाहिजे अशी इच्छा कार्यकर्ते. मी अपेक्षा ठेवून काम करणारा कार्यकर्ता नाही. आपल्या सगळ्यालाच माहित आहे साहेब माझ्यावरती किती प्रेम करतात. पण मला काम करत मला तुम्हाला आता सांगायला आश्चर्य वाटतं की साहेबांनी पाठीमागच काही विचार माझ्या बाबतीमध्ये करण्याचा प्रयत्न केला. परंतु मी सांगतो की प्रामाणिकपणे मला जनतेच्या कोर्टातनं न्याय पाहिजे होता. मी गेलो, जनतेच्या कोर्टातनं न्याय घेतला आणि पुढची माझी वाटचाल एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या ठिकाणी करत राहणार. नगरपालिकेच्या वेळेस देखील तुम्ही आत्मविश्वास व्यक्त केला होता की 18-0 निवडून येतील नाही, मी सांगितलं ना तुम्हाला, शेवटी एखाद्यावरती अन्याय झाला ना, शेवटी ही पाहणारी जनता आहे. शेवटी माझ्या किंवा माझ्या परिवारावरती या ठिकाणी अन्याय झाला होता. हे सगळ्यांनी पाहिलं, सगळ्यांनी खात्री केली आणि ती थोडा पिरियड होता. मला फिरता पण आला नाही जास्त. मला शहरामध्ये तर मी 2 दिवस पण फिरू शकलो नाही. 7,500 मतानं शहरामध्ये 2 दिवस पण फिरता आलं नव्हतं मला. आणि ग्रामीणमध्ये पण बरीच मोठी मोठी गावं जे आम्हाला 500-600 प्लस असायची ती 200-150 अशी मायनस गेली. आता बघा तुम्ही रिझल्ट कसा आहे. जवळपास 54,000 मतांनी आणि शहरातलं 46, जवळपास 58,000 मताधिक्य. आज या बार्शी तालुक्यामध्ये ही जनता एवढं भरभरून प्रेम करते आणि माझ्या माहितीप्रमाणे जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये रेकॉर्ड असेल. भाऊ तुम्ही एक दावा जो आहे तो केला होता मार्केट कमिटीलाच्या निवडणुकीस पण केला होता आणि आता ह्या वेळेस पण तुम्ही केला होता की 6+12 सगळे निवडून येतील, एकही विरोधकांना जागा मिळणार नाही असा दावा केला. काय नेमकं गणित जे आहे ते तुम्ही मांडलं? मी एवढ्या दिवसाचा जो अनुभव आहे माझा, मी सांगितलं ना 42 वर्ष मी वर्गात तसं अगोदर 4थी पासून मॉनिटर आहे. मी बाहेर आलो 11वी-12वीला GS, परत मी शहर प्रमुख झालो शिवसेनेचा, नगरसेवक, बाजार समितीचा संचालक, नगराध्यक्ष, डायरेक्ट हिंद केसरीला 99ला विधानसभा 300 मतांनी गेलो. 6 विधानसभा लढवले, त्यातले मी 4 हारलो, 2 जिंकलो. पंचायत समितीच्या 4 निवडणुकाला लढलो, 4 जिंकले. आज ही 5वी रौप्य महोत्सव होते. आणि नगरपालिकेचं सुद्धा मी 5 निवडणूक लढवलो, त्याच्यामध्ये आम्ही जवळपास 3 त्या ठिकाणी जिंकले. हो, दिलीप सोपलांच्या गावात देखील तुम्हाला लीड मिळालेलं आहे 150 मतांनी. आता ह्याच्यावरूनच वळका नेमकं जनतेला काय अपेक्षित आहे. भाऊ 2 दिवसापूर्वी काही सोशल मीडियावरती काही व्हिडिओ क्लिप व्हायरल होत होत्या की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. तर मग नेमकं आता कुणी कौल कोणाला दिलाय काय सांगा? असा विषयच नाही. आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की हडपसरच्या प्रॉपर्ट्या बघा, कासरवाडी रोडच्या प्रॉपर्ट्या बघा, आज कशा करता कुठं गेले होते, सगळं तत्व बाजूला ठेवलं आणि किती पक्षाची युती केली सगळी. आणि ती युती काय प्रेमानं केली होती का? आज सगळे गल्लोगल्लीमध्ये चर्चा आहे की सगळं काय आलेलं दोघांनी वाटून घेतलंय. नगरपालिकेत खर्च झाला, मार्केट कमिटीला खर्च झाला, म्हणून या गोरगरीब कार्यकर्त्यांना वाऱ्यावरती सोडता तुम्ही. स्वतःच्या निवडणुकीला धनशक्ती जनशक्ती दिसत नाही.
आताच कार्यकर्त्याच्या निवडणूक दिली, कार्यकर्ते वाऱ्यावर सोडले. मी तुम्हाला खोटं बोलत नाही. या 18 पैकी 10 जण मला पाठिंबा देण्याकरता आले. नाही म्हणलं, तुमची लढत आहे, मी असं चुकीच्या पद्धतीने राजकारण करणार नाही. तुम्ही तुमच्या परीनं तुम्ही लढत राहा, आम्ही आमच्या परीनं लढत राहू. आणि असं कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडल्यानंतर कार्यकर्ते आता दाखवून देतील त्यांची काय, म्हणजे त्यांना पुढं हिसाब किताब कार्यकर्ते मागणारच आहे त्यांचा. आणि ह्या कार्यकर्त्याला सुद्धा सांगतो की बांधवानो, अत्यंत प्रामाणिक अशा लढणाऱ्या एखाद्या सेनापतीवरती विश्वास ठेवा. अशा अंधारात घाव करणाऱ्या सेनापतीवरती कधी विश्वास ठेवू नका. कोण खरं कोण खोटं जनतेने पण ओळखलं आणि कार्यकर्त्यांनी पण ओळखलं. आता ह्यांची गंमत गावागावात गेल्यानंतर कळलं. राज्यात सगळ्यात श्रीमंत आमदार कोण आहे? 6 नंबर राज्यामध्ये सगळ्यात 6व्या नंबरला श्रीमंत आहे. रवी थोडा रेकॉर्ड